देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आपल्या प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या तरी देवावर श्रद्धा असते आणि आपण प्रत्येकजण आपल्या देवघरातील देवाची दररोज मनोभावे पूजा आराधना करत असतो. कधीकधी ही साधना फळास येते आणि देवता आपल्या घरामध्ये वास्तव्य करू लागतात. जेव्हा देव आपल्या घरामध्ये राहतात, वास करू लागतात, तेव्हा आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात समजून येतं की देव आपल्या घरामध्ये आहेत. पण आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी देव आपल्याला काही संकेत देत असतात, संकेत आपल्याला त्या देवाकडून प्राप्त होत असतात. तर असेच काही संकेत आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण, की ज्यावरून आपल्याला समजेल की खरंच आपल्या घरामध्ये देव राहतात की नाही. असे काही संकेत आहेत की ज्यांच्याद्वारे आपल्याला कळतं की देव आपल्या घरामध्ये आहेत. चला जाणून घेऊया असे कोणते ते संकेत आहेत. तत्पूर्वी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नंबर 1, आपण प्रत्येकजण दररोज देवपूजा करतो. आपल्या प्रत्येकाच्या घरात कुलदेवीचे टाक असतात. काही जण नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर राहतात, मग त्यांच्या घरात कोणते ना कोणते तरी देव आपण घरामध्ये ठेवलेले असतात. मग आपण देवाची पूजा करताना देवाला फूल अर्पण करतो, फूल वाहतो. हे फूल जर खूप दिवस ताजं राहिलं, आपोआप जर ते फूल ताजं राहत असेल पाण्यामध्ये न ठेवता, तर हे जे लक्षण आहे ते म्हणजे पूजेमध्ये देव प्रसन्न झाल्याचं लक्षण आहे. देवावर वाहिलेलं फूल पाण्यामध्ये न ठेवता ही जर ताजं राहत असेल तर समजून जायचं की देव आपल्यावरती प्रसन्न आहे. नंबर 2, आपण प्रत्येकजण देवाला साखर वाहतो. मग ती साखर आपल्याकडून कधी सांडते किंवा घरामध्ये चुकून जाणून बुजून नाही, हात तेलकट नाही, चिकट नाही, तुम्ही व्यवस्थित आहात तरी तुमच्याकडून मीठ सांडलं किंवा साखर सांडली तर समजून जायचं की देव आपल्यावर प्रसन्न आहे. चुकून जर आपल्याकडून साखर आणि मीठ सांडत असेल तर हे धनलाभ किंवा मग पाहुण्यांच्या आगमनाचं लक्षण असतं. नंबर 3, आपल्याकडून कधी ग्लास म्हणजे हातात घेतो आपण दुधाचा ग्लास, तो गरम नाही, काही नाही, हात चिकट तेलकट नाही, तरी आपल्याकडून चुकून दुधाचा ग्लास निसटून पडतो, दूध सांडतं. तर हे जे लक्षण आहे ते म्हणजे आपल्या घरात देवी लक्ष्मीचा वास होणार आहे. लक्ष्मी आपल्या घरात येण्याचं पूर्वचिन्ह असतं. आपल्या देवघरावरती जर सूर्यप्रकाश पडत असेल, सूर्यकिरणं आपल्या देवघरापर्यंत पोहोचत असेल तर हे एक खूप शुभ लक्षण आहे. हे देवाचं स्वरूप असतं, देवाचा आपल्या घरामध्ये वास आहे त्याचंच हे लक्षण असतं. पुढचं लक्षण असं दिसून येतं, आपण झोपलेलो असतो रात्री आणि पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला जर तुमच्या शरीरामध्ये काही कंपनं जाणवत असतील किंवा मग शरीर तुमचं एकदम बारीक थरथरत असेल तर हा खूप मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे. आणि देवी देवतांचा वास निर्माण झाला त्यामुळे त्यांची कृपा आपल्यावर घरावर राहते आणि सर्व काही शुभ आणि मंगल होणार आहे. अशा प्रकारची कंपनं आपल्याला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर किंवा मग सूर्यास्ताच्या वेळी देखील जाणवू शकता. जर या दोन्ही वेळेत तुमच्या शरीरात कंपनं जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे देवी देवतांच्या वास्तव्याचा. अनेकदा असं होतं की आपल्याला भविष्यात जे काही घटना घडणार आहे त्याच्या वाईब निर्माण होतात, त्यांची जाणीव होते की आता आपल्याबरोबर हे घडणार आहे. आणि अनेक जणांना असा अंदाज येतो आणि हा अंदाज खरासुद्धा ठरतो. असा आपण सहज विचार करतो की आपल्यासोबत काही दिवसांनी असं होईल, तसं होईल, आणि हे खरं होतं. भविष्यातील घटनांचा अंदाज जर तुम्ही अचूकपणे सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांच्या कृपेने तुम्हाला ही एक दैवीय शक्ती प्रदान केलेली आहे. अजून एक फार मोठा संकेत आहे, तो मी तुम्हाला आता सांगते. कितीही मोठं संकट जर तुमच्यावरती आलं तर अशा संकटसमयी तुमच्या देवतेवरची श्रद्धा, विश्वास कमी होत नसेल तर हा एक मोठा संकेत आहे. ही बुद्धी तुम्हाला त्या देवानं दिलेली आहे. आपल्या घरात वादविवाद होत असतील, भांडणं होत असतील आणि ही भांडणं संपून प्रेम वाढीस लागतं, तेव्हा समजून जायचं की खरंच देवी देवतांचा वास आपल्या घरामध्ये आहे. काही जणांना असा सुद्धा संकेत मिळतो की स्वप्नामध्ये एक छोटीशी सुंदर मुलगी साक्षात महालक्ष्मीचे स्वरूप असल्यासारखं दिसते
आणि तुमच्या स्वप्नात जर अशा छोट्या मुलीचं वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेत असतो की देवी लक्ष्मीचं, देवी देवतांची कृपा तुमच्यावरती आहे, देवी लक्ष्मीचं वास्तव्य तुमच्या घरामध्ये आहे. आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये एक प्रकारचा विशिष्ट सुगंध निर्माण होणं, फुलं नाहीत किंवा फुलं आहेत पण ती तितके सुगंधी नाही, पण तुम्हाला मनमोहक आणि मनाला खूप जर प्रसन्न वाटत असेल घरात किंवा अंगणामध्ये सुगंध जाणवत असेल तर हा देखील संकेत असतो की देवी देवतांचा आपल्या घरामध्ये वास आहे. आता शेवटचा संकेत असा आहे की आपल्या घरात म्हणजे जी स्त्री स्वयंपाक बनवते, गृहिणी जे काही बनवेल ते स्वादिष्ट चवदार बनत असेल तर आपल्यावर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे असं आपण समजून जायचं आणि आपल्या घरामध्ये देवी देवतांचा देखील वास आहे असं देखील समजून जायचं. आता तुम्हाला मी 5-7 संकेत सांगितलेले आहे. यापैकी कोणताही एक संकेत तुम्हाला वारंवार जर दिसत असेल तर तेव्हा आपण समजून जायचं की आपल्या घरामध्ये खरंच देवी देवतांचा वास आहे, खरंच आपण देवी देवतांची एवढी मनापासून उपासना केली त्याचं फळ आपल्याला मिळतं. आता हे संकेत सहजरित्या कोणालाही मिळत नाही. जेव्हा तुम्ही खरंच मनापासून श्रद्धेने देवपूजा करता, देवाची आराधना करतात, नित्यसेवा करतात, तेव्हाच हे संकेत आपल्याला जाणवू लागतात. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवी देवतांचा जर वास आपल्या घरामध्ये असेल, देवी देवता खरंच आपल्या घरामध्ये राहत असतील तर आपल्याला कोणते संकेत मिळतात याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हालाही असे संकेत मिळत असतील तर समजून जायचं की खरंच देवी देवता आपल्या घरामध्ये राहतात. यापैकी कोणते संकेत तुम्हाला दिसतात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.